शहेनशहावली दर्गाच्या संदलनिमित्त आमदार विजयसिंह पंडित यांनी दिली भेट। बीड शहरातील हजरत शहेनशहावली दर्गा येथे संदलनिमित्त आमदार विजयसिंह पंडित यांनी आज भेट देत त्या ठिकाणी दर्शन घेतले। यावेळी दर्गा परिसरात भाविकांची मोठी गर्दी होती। आमदार विजयसिंह पंडित यांच्या आगमनावेळी स्थानिक नागरिक, भाविक, संदलचे संयोजक यांच्या वतीने त्यांचे उत्साहात भव्यदिव्य असे स्वागत करण्यात आले। याप्रसंगी आमदार विजयसिंह पंडित यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला। संदलच्या निमित्ताने परिसरात धार्मिक आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। या कार्यक्रमाला स्थानिक मान्यवर, नागरिक तसेच मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोणत्याही नेतृत्व असेल, लोकप्रतिनिधी असेल, लोक त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला निवडून देतात। जेव्हा या परळीमध्ये राजकारणाची सुरुवात मुंडे साहेबांनी केली, तेव्हा पण या परळीच्या विकासामध्ये एक एक गोष्ट ते वाढवत गेले। या ठिकाणी त्यांनी कारखाने काढले, वेगवेगळ्या सोयी सुविधा केल्या। मग आता अजून जग वाढलंय, आता आम्ही काय केलं पाहिजे? आता आपल्या मुलं, जी तरुण पिढी आहे, त्यांना शिक्षणासाठी बाहेर जावं लागतं। या भागातच जर सोय झाली तर या भागात रोजगार येईल, बाहेरचे विद्यार्थी येतील, नुसते जे राज्यातले नाही देशभरातले येतील। त्यामुळे हे सुंदर काम आमच्या हातून होत आहे या भागाच्या सेवेसाठी। आणि याला स्वर्गीय अजितदादांनी एका क्षणात निधी दिला, एक बारामतीला, एक परळीला। राज्यात फक्त 2च कॉलेज मंजूर झाले। मला खरं तर त्यांच्या हस्ते उद्घाटन करायचं होतं, पण साक्षात आज त्यांच्या धर्मपत्नी आल्या, म्हणजेच दादा आले आणि सन्माननीय मुख्यमंत्री पण येणार होते, पण मध्ये आचारसंहितेमुळे आम्हाला 2दा डेट बदलावी लागली। आता ते म्हणाले मी लोकार्पणाला येतो, तुम्ही भूमिपूजन करा। आता या कृषी कॉलेज सन्माननीय विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने बीडमध्ये जनजागृती रॅली काढण्यात आली। जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या वतीने सामाजिक विषयावर जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले। बालमजुरी, बालविवाह, मुलांचे शिक्षण व हक्क तसेच गर्भलिंग निदान आणि गर्भपात यासारख्या गंभीर विषयाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली। रॅलीच्या माध्यमातून कायदे आणि सामाजिक जबाबदारीची माहिती देत नागरिकांनी अशा प्रथांना विरोध करण्याचे आवाहन करण्यात आले। श्री क्षेत्र परळी वैद्यनाथ येथे श्रावण महिन्यानिमित्त प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। श्रावण महिन्यानिमित्त श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। भाविकांना दर्शनासाठी कोणतीही अडचण होऊ नये, तसेच वाहतूक, सुरक्षा आणि मूलभूत सुविधांची योग्य व्यवस्था राहावी यासाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत। श्रावणातील दर्शनासाठी मंदिर परिसर सज्ज झाला आहे। खडका ते परळी कावड यात्रेमध्ये मोठ्या संख्येने भक्तांची उपस्थिती। धर्मवीर सामाजिक युवा प्रतिष्ठानच्या वतीने श्रावण महिन्यात खडका ते परळी या कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते। आज या कावड यात्रेत लहान मुलांनी विविध वेशभूषा परिधान करून सहभाग घेतला होता। तसेच महिला, पुरुष आणि भाविक मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाले होते। हर हर महादेवच्या जयघोषात निघालेल्या या कावड यात्रेने भक्तिमय वातावरण निर्माण झाले। 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथ मंदिरात भाविकांनी दर्शन घेतले। श्रावण महिन्यातील या कावड यात्रेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या भावाच्या डोक्यात दगड घातल्याने मृत्यू झाला आहे। धारूर तालुक्यातील पिंपळगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मांजरकडा तांडा या ठिकाणी भावाचा सुरू असलेला वाद सोडवण्यासाठी गेलेल्या भावावर दगडाने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली होती। या हल्ल्यात राजाभाऊ भगवान तिडके हे गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे। मांजरकडा तांडा येथे बाबासाहेब भगवान तिडके यांचा सचिन अशोक जाधव
याच्यासोबत वाद सुरू होता. हा वाद सोडवण्यासाठी आलेले बाबासाहेब तिडके यांचे भाऊ राजाभाऊ भगवान तिडके घटनास्थळी गेले होते. यावेळी सचिन जाधव आणि अशोक जाधव यांनी राजाभाऊ तिडके याच्या डोक्यात दगड मारल्याचे सांगण्यात आले. दगडाचा मार लागल्याने राजाभाऊ तिडके हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने धारूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत असल्याचे घोषित केले. या प्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आमदार सुरेश धस यांनी रोजगार हमी योजनेच्या विकास कामांची पाहणी केली. रोजगार हमी योजनेअंतर्गत मृदा आणि जलसंधारणाची विविध कामे आष्टी विधानसभा मतदारसंघात प्रगतीपथावर आहेत. यामध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत गाव तलाव व पाझर तलावाची दुरुस्ती, पाणी गळती प्रतिबंध तसेच सांडवा दुरुस्ती इत्यादी कामे मोठ्या प्रमाणावर होत आहेत. यातीलच काही कामांना प्रत्यक्ष भेट देऊन जलसंधारण सप्ताह अभियानाचे औचित्य साधत प्रातिनिधिक स्वरूपात आमदार सुरेश धस यांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी केली. यावेळी रोजगार हमी योजना उपजिल्हाधिकारी प्रबोधन मुळे यांच्यासह उपविभागीय अधिकारी पाटोदा श्रीमती सीमा शेख तहसीलदार यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. नेकनूरच्या आठवडी बाजारामध्ये बैलाचा धुमाकूळ, 6 जण जखमी. बीड तालुक्यातील नेकनूर येथील आठवडी बाजारात जनावरांच्या बाजारात एका बैलाने अचानक धुमाकूळ घातल्याची घटना घडली आहे. बैलाने बाजारातील नागरिकांच्या दिशेने धाव घेतल्याने काही काळ गोंधळाची आणि तणावाची परिस्थिती निर्माण झाली. या घटनेत तब्बल 6 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. बैलाला आवरण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न केले. घटनेनंतर बाजारात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे देखील सांगण्यात आले. नेकनूर येथे नियमितपणे जनावरांचा हा आठवडी बाजार भरतो. शेतात काम करणाऱ्या 35 वर्षीय महिलेचा विनयभंग करण्यात आला. कीज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. केज तालुक्यातील एका शेतात काम करीत असलेल्या एका 35 वर्षीय महिलेस नराधमाने अचानक पाठीमागून येऊन मिठी मारून विनयभंग केला. या प्रकरणी एका विरुद्ध केज पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. केज तालुक्यातील एका गावात ही घटना घडली असून दरम्यान 35 वर्षीय विवाहित महिला ही शेतात काम करीत असताना ती एकटीच असल्याची संधी साधून तुळशीराम केदार राहणार गप्पेवाडी तालुका केज याने अचानक पाठीमागून येऊन मिठी मारली. त्याने पीडित महिलेच्या हाताला वाईट हेतूने धरून खाली पाडून विनयभंग केला. पीडित महिलेने विरोध करताच त्याने तिला शिवीगाळ करून चापट बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तिच्या गळ्यावर नाकाने ओरबडून हाताच्या बोटांचा चावा घेतला आणि तुला जिवंत सोडणार नाही अशी जीवे मारण्याची धमकी दिली. म्हणून या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. महत्वाची गोष्ट, विलास गुळेचा खून होणार 53-54 दिवस झालं आणि त्या तपासात कुठल्याही प्रकारचं म्हणजे अजून कुठल्याही प्रकारची प्रगती नसल्यामुळं गेली 12-13 दिवस झालं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण चालू आहे. आणि या उपोषण करत असताना आजपर्यंत शासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. ते विलास घुलेच्या पत्नीने परवा दिवशी 20% केलं तरीही शासनाला त्याची जाग आली नाही. त्यामुळं काल बहुजन समाजाच्या वतीने काल भगवान प्रतिष्ठान या ठिकाणी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये आमदार नारायणजी मुंडे होते, चंद्रकांत सानप होते, अशी अनेक मंडळी होती. ह्या सगळ्या मंडळीच्या माध्यमातून येत्या 21 तारखेला राज्यव्यापी मोर्चा बीड जिल्ह्यामध्ये करण्याचं ठरवलं आहे. त्याचं ठिकाण आहे छत्रपती स्टेडियम ते जिल्हाधिकारी कार्यालय. अशा प्रकारची काल घोषणा सगळ्याच्या माध्यमातून केलेली आहे आणि सगळेजण स्वतःच्या खर्चाने स्वतः या बीड जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक लोक, लाखो लोक या मोर्चात सहभागी होणार आहेत. त्यामुळं माझी प्रशासनाला विनंती आहे की आपण या गोष्टीकडे अजूनही गांभीर्याने घ्यावं. जे कोणी आरोपी असतील त्यांना अटक करावी. त्यांना पोलीस बंदोबस्तचा विषय आहे, शासनाची काही मदतीचा विषय चालू आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीवर जर शासनाने विचार नाही केला येत्या 21 तारखेला 100% मोर्चा निघणार आणि लाखोच्या संख्येने निघणार. आणि हेही सांगतो की जे जे काही घडेल याला प्रशासन आणि शासन जबाबदार असेल. मी राज्याच्या मुख्यमंत्र्याला आवाहन करतो, मंत्री महोदय साहेब, गृहमंत्र्याला आवाहन करतो की या ठिकाणी गेली 13 दिवसापासून आमरण उपोषण आहे. वय वर्ष 60 वर्ष त्याची आई आहे, 22 वर्षाची त्याची पत्नी आहे आणि 30 वर्षाचा भाऊ आहे. हे एवढे जर आमरण उपोषण करत असताना शासनाने कुठल्याही प्रकारचं याच्याकडे गांभीर्याने बघितलं नाही. म्हणून आता रस्त्यावरची लढाई सुरू झालेली आहे
आता पहिला मोर्चा असेल, त्याच्यानंतर जे जे घडेल त्याला शासन जबाबदार असेल.